नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त असा प्रोमो आपल्यासमोर रिलीज झालेला आहे. मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता की आता ऐश्वर्याने खूप घाणेरडा असा डाव रचलेला आहे त्या सावलीला आणि त्या सुखदेवला अपमानित करण्याचा. बिचारा तो त्याचं काम करत असतो, त्याचं पोट भरण्यासाठी मेहनत घेऊन त्याचं पोट भरत असतो. पण ही ऐश्वर्या, घाणेरडी ऐश्वर्या, तिला मात्र हे सगळं बघवत नाही. तिला मात्र सावलीचा आणि त्या सुखदेवचा अपमान करायचा असतो. कुठे ना कुठे सारंगला कमीपणा दाखवायचा असतो या सगळ्यांमध्ये. आणि म्हणूनच तिने सुखदेवला डिलिव्हरी बॉय म्हणून पिझ्झा घेऊन रात्री घरी येण्याचा प्लॅन आखलेला असतो. आणि त्याचप्रमाणे होतं. इकडे आता ऐश्वर्या घरी आलेली असते. ती खूप खुश असते, कारण की आता मोठा धमाका घरामध्ये होणार असतो. तिला अशा गोष्टी करून खूप मजा येत असते. त्यानंतर आपण पाहतो की आता सावलीने आणि अमृताने त्या लोकांची, जे लोक फॉरेन्सिक डिपार्टमधून येणार असते, त्यांची सगळी जेवणाची सोय केलेली असते. आणि त्यानंतर सारंग तिला सांगत असतो की छान वास येत आहे किचनमधून, काय बनवलं आहेस म्हणून. तेव्हा सावली सांगते की तुमची जी ऑफिसची माणसं येणार आहेत त्यांच्यासाठी खास असं जेवण आज बनवलेलं आहे. आणि आज रक्षाबंधनसुद्धा होतं ना, त्यामुळे असं स्पेशल जेवण आज बनवलेलं आहे. त्यानंतर सारंगला सावली म्हणते, थोडंसं खाऊन घेत आहे का म्हणून. पण सारंग म्हणतो, नाही, मी त्या लोकांच्या सोबतच जेवेन म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्या लोकांचा टाईम झालेला आहे येण्याचा, असं सारंग तिला सांगतो. आणि तिथून तो हॉलमध्ये निघून जातो. तेव्हा अमृतासुद्धा म्हणते की आजची डील बहुतेक खूप महत्त्वाची आहे, असं सारंग बोलत होता म्हणून. आजचं काम अगदी व्यवस्थित झालं म्हणजे काही टेन्शन नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या मात्र हे सगळं ऐकून गालातल्या गालात हसत असते आणि म्हणते, आज पुन्हा एकदा या सावलीमुळे ही हातची डील आपली जाणार आणि घराचं खूप मोठं नुकसान होणार. आणि ह्या ऐश्वर्याला नुकसान होणं म्हणजेच तिला त्यात खूप मोठा पराक्रम केल्यासारखं तिला वाटत असतं. तर आपण पाहतो की इकडे आता ते लोक जे फॉरेन्सिक डिपार्टमधून येणार असतात ते आलेले असतात. सारंग त्यांच्याशी भेटतो, सगळे पेपरवर्क वगैरे चालू असतो. आणि त्यानंतर मात्र तिथं येतो पिझ्झा डिलेवरी बॉय. तर सावली त्याला म्हणते की नाही, आम्ही नाही मागवलं म्हणून हे. पण त्यातून ऐश्वर्या आतून आवाज देते आणि सावलीला सांगते, सावली, मी मागवलं आहे. हे आपल्याकडे जे साहेब लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी मी मागवलेलं आहे म्हणून. पण सारंग म्हणतो, अगं वहिनी, पण घरामध्ये तर सावली आणि अमृता वहिनींनी तर सगळं जेवण बनवलेलं आहे म्हणून. पण ऐश्वर्याला तो विचारतो की असं अचानक तू का पिझ्झा मागवलास म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या सांगत असते की अरे, त्याचं काय आहे ना की ह्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटसाठी आपल्याला एक रिव्ह्यू द्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला एक फोटोसुद्धा द्यायचा आहे. त्यासाठीच मी हा पिझ्झा आहे तो बोलवलेला आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र त्याला म्हणते, ये ना आतमध्ये ये म्हणून. आणि त्याला म्हणते की तू तुझ्या चेहऱ्यावर मास्क का लावलेला आहेस म्हणून. ते हटव पहिलं, म्हणजे मला फोटो काढून त्याचा रिव्ह्यू पण पाठवता येईल म्हणून. आणि हे ऐकून सुखदेवला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला आता असं वाटत असतं की आता मी जर हा मास्क तोंडावरून काढला तर घरामध्ये सगळ्यांना माझं सत्य जे आहे ते समजेल म्हणून, सावलीच्या समोर माझं सत्य येईल म्हणून. पण त्यानंतर तो सावलीकडे बघत असतो. सावलीलासुद्धा वाटत असतं की ह्याच्यावर कपाळावरती टीका आहे, जसा सखदेवदादा लावतो तसाच, कारण की ती सकाळपासून सखदेवदादाची वाट देखील बघत असते म्हणून. आणि ती अशी निरखून त्या कुरिअर बॉयकडे बघत असते. आणि त्यानंतर सारंग तिला म्हणत असतो की कसला रिव्ह्यू पाठवायचा आहे. तर ऐश्वर्या जी आहे ती त्याला सांगत असते. आणि त्यानंतर मात्र सखदेव जो आहे तो त्याच्या तोंडावरचं मास्क जे आहे ते काढत असतो. आणि मास्क काढल्यानंतर त्यांना दिसतं की सखदेव म्हणून. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की अरे सखदेव दादा, तुम्ही का म्हणून. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, मी ओळख करून देते तुम्हा सगळ्यांची, हे सखदेव आहेत सावलीचे, म्हणजे सारंगच्या बायकोचे भाऊ आहेत. आणि त्यानंतर मात्र सारंगला धक्का बसतो आणि सावलीला तर खूपच मोठा धक्का बसतो.
आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत, तर आपल्याला आता यांचाच फोटो रिव्ह्यू करून आता पुढे पाठवावा लागेल म्हणून. आणि त्यानंतर सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या वहिनी काय चालू आहे म्हणून हे सगळं. आणि त्यानंतर ती लोकं सारंगला विचारतात की खरंच तुमच्या बायकोचे हे भाऊ आहेत का म्हणून. तेव्हा सारंगसुद्धा मान हलवतो. आणि त्यानंतर सावलीला मात्र वाईट काहीच वाटत नाही. सावली जेव्हा ते लोकं कुजबुजायला लागतात, चर्चा करायला लागतात, तेव्हा सावली मोठ्याने त्यांना सांगत असते, जे काही बोलायचे ना ते तोंडावरती बोला. नाही म्हणजे कसं आहे ना, माझा दादा जरी गरीब घराण्यातला असला तरी तो काही कोणाचं चोरून खात नाही. तो स्वतः मेहनत करतोय, कष्ट करतोय आणि त्याचं तो पोट भरत आहे म्हणून. आणि त्यानंतर हे ऐकून त्या माणसांनासुद्धा लाज वाटल्यासारखी वाटत असते की आपण उगाच सारंगला असं काहीतरी विचारलं म्हणून. आणि सावली त्याच्यावरती सांगत असते, म्हणजे कसं आहे ना, कष्ट करून खाणं म्हणजे काही चोरी केल्यासारखं काही नाही आहे ना. माझा दादा कष्ट करतो यामध्ये मला खूप अभिमान आहे आणि तो त्याचं कामसुद्धा खूप प्रामाणिकपणे करत आहे. तुम्हाला सांगते, आज रक्षाबंधन आहे तरी माझा भाऊ त्याच्या कामावरती गेलेला आहे. मला ओवाळायलासुद्धा सकाळपासून अजून आलेला नाही म्हणून. आणि त्यानंतर सारंगसुद्धा सांगत असतो की सखदेव हा खरंच खूप मेहनती आणि खूप हुशार माणूस आहे आणि खूप प्रामाणिक आहे म्हणून. आणि त्या लोकांनासुद्धा सारंगचा आणि सावलीच्या बोलण्याचा असर पडतो. त्यानंतर ते म्हणतात की आम्ही आमच्या कंपनीमध्ये याला जो आहे तो आम्ही जॉब देणार आहोत, की डिलिव्हरी बॉय म्हणून नाही तर काउंटरवरती आम्ही त्याला जॉब देणार आहोत म्हणून. आणि हे ऐकून मात्र सुखदेवला खूप आनंद होतो. आणि इकडे ऐश्वर्याचं मात्र तोंड पडलेलं असतं की तिला मात्र त्या सुखदेवला कमीपणा दाखवायचा असतो, पण इकडे मात्र आता त्याच जी लोकं जे आलेले असतात ते सांगत असतात की आम्हाला यांचं म्हणणं पटलेलं आहे म्हणून. खरंच तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आमची चुकी झाली म्हणून, की खरंच हा मेहनत करून खातोय त्यामध्ये काहीच वावगं नाही आहे. भलेही तुम्ही कितीही श्रीमंत असाल, पण त्या श्रीमंतीचा तुमच्या भावाशी काय संबंध ना. तो तर त्याची मेहनत करून त्याचं पोट भरत आहे. तर अशा प्रामाणिक आणि मेहनती माणसासाठी आमच्याकडून सॅल्यूट आहे, असं ते बोलत असतात. आणि आम्ही ठरवलेलं आहे की यांच्यासारखा प्रामाणिक माणूस आम्हाला या जगामध्ये शोधून सापडणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या या शॉपसाठी आम्ही मॅनेजर म्हणून याची अपॉइंट करत आहोत म्हणून. आणि असं बोलल्यानंतर सावलीला मात्र खूप आनंद होतो. सारंगलासुद्धा खूप आनंद होतो आणि ते सुखदेवला सांगत असतात, सुखदेव आजपासून तुला चांगली सारंग सुखदेवला सांगत असतो, अरे सुखदेव आजपासून तुला नवीन नोकरी मिळाली आहे. आणि त्यानंतर सुखदेवलासुद्धा खूप आनंद होतो. आणि ती लोकं जे आहेत ते म्हणतात की उद्यापासूनच आम्ही तुम्हाला कामावरती अपॉइंट करणार आहोत म्हणून. त्यापूर्वीच सावलीला सांगत असतो की सावली अगं तुझं रक्षाबंधन अजून बाकी आहे. सकाळपासून तू तुझ्या दादाची वाट बघत आहे. जा तू रक्षाबंधन करून घे म्हणून. आणि त्यानंतर सगळा रिव्ह्यू वगैरे सगळं काही ऑफिसचं जे काही काम होतं ते सारंगचं होतं. आणि सारंग, सावली वगैरे सगळे ऑफिसची लोकं डायनिंग टेबलवरती जात असतात. इकडे आता बघून मात्र ऐश्वर्याला मात्र खूप वाईट वाटत असतं की सावलीच्या बाबतीत एवढं सगळं कसं चांगलं घडत आहे म्हणून. कारण की आता सावलीच्या जेवणाची पण तारीफ झाली, सुखदेवलासुद्धा नवीन चान्स मिळाला. आणि ऐश्वर्याने जे काही ठरवलेलं होतं ते तिचं सगळं उलटं झालेलं आहे. ऐश्वर्याने ठरवलं एक होतं, झालं एक आहे, पण त्यातून सुखदेवचा आणि सावलीचा मात्र फायदा झालेला आपण बघू शकतो. तर कसा वाटला हा एपिसोड मित्रांनो, तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.